तर रायगडावरच्या या कार्यक्रमासाठी साताऱ्याच्या गादीला म्हणजे उदयनराजेंना आमंत्रण होतं, मात्र कोल्हापूरच्या गादीला म्हणजेच काँग्रेस खासदार शाहू महाराजांना का बोलावलं नाही असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय। शाहू महाराज उदयनराजेंप्रमाणेच भाजपमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांना टाळलं अशा अनुषंगाचा सूर संजय राऊतांनी आळवला। तर मला रायगडावर बोलावतील अशी मी अपेक्षाही ठेवली नव्हती अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। तसंच समर्थकांच्या इच्छेप्रमाणे आमंत्रण मिळालं पाहिजे होतं अशी अप्रत्यक्ष का होईना पण नाराजीचा सूर देखील शाहू महाराजांनी आळवला। तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक कार्यक्रम रायगडावर करताय, तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत। मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे। तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही, फक्त जे महाराज वंशज भाजपची हाजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं। तुम्ही शाहू महाराजांना सन्मानानं बोलवायला पाहिजे होतं कालच्या कार्यक्रमाला। तुम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे, त्यांना सन्मानानं बोलवायला हवं होतं का? त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।